वाळूक म्हणजे शेरणी ना ताई, शेरणी तसंच दिसतंय पण शेळणी सारखं. शेरणी सारखं. फूट वाळूक आणि शेरणीमध्ये फरक आहे. फूट वाळूक जेव्हा पिकतं ना तेव्हा आपोआप फुटतं अच्छा हा आणि त्याला सुगंध येतो खरबुजासारखा. अच्छा. ते खरबुजा इतकं गोड नाही लागत पण खरबुजासारखा सेम सुगंध येतो. आणि पूर्वी हरताळ आणि जी 2 पानांवरची तरोट्याची भाजी असते ना तीच आहारात घेतली पाहिजे आणि कमीत कमी 3 वेळा खावी असं म्हणतात. तर पावसाळ्याच्या सुरुवातीला अगदी जेव्हा पाऊस पडतो आणि 2 पानांची उगवते तेव्हा आपण ती घ्यायला पाहिजे. कृषीवल कृषी कर्मी राबती दिन रात. श्रमिक श्रम करूनी वस्तुया निर्मितात. श्रमिक श्रम करूनी वस्तुया निर्मितात. स्मरण करूनी तयांचे अन्न सेवा खुशाल विशाल. दार असतं ना गोपण होता. मोडले जडती नमस्कारे मोडले जडती मधलं आपल्या मनाची गाठ असते ना. जड म्हणजे काय गाठ त्याच्याबद्दलची. आणि मग आपण काय म्हणतो की नाही आता आपल्याला मोकळं वाटायला लागतं. लहानपणी जे काढलं ते काढावं. लहानपणी काढलं तुझा तर ड्रेस खूपच क्यूट आहे. छान वाटलं का तू आली तर. गिफ्ट छान आहे मला आवडलं. थँक्यू. आज माहितीये का आज एकादशी आहे तशी. हो उद्या सोयीस्कर बदलून घेतली आम्ही. म्हटलं इथे जायचं आणि उपाशी नाही राहायचं. चुकीरा गोड दिसून राहिली ती. It gives me immense pleasure that actually somebody is investing so much of time and effort into creating awareness so that people like me, maybe generation, younger generation, can actually understand that what is important to live. Everything else is okay. We have setup, we have money, we have jobs, but this has to be the foundation of life. So I'm very happy. आणि त्यांनी जो काय पाण्यासाठी संघर्ष केला अजूनही करतायत पण त्यांनी जिद्द सोडली नाही. त्याच्यामुळे त्यांचं खरंच कौतुक आहे. असं म्हणतात ना वेन द गोईंग गेट्स टफ टफ गेट्स गोईंग. आराधना ताई ऑल द बेस्ट. आणि दर श्रावण महिन्यात असा कार्यक्रम करत जा. आम्ही यायचो. थँक्यू. बहुत मेहनत का काम है. गुड लक टू यू. और समाज को कहते हैं कि चेतना जागृत करने का काम है और सोए हुए समाज को और मतलब बहुत मेहनत लगती है. तो मैं धन्यवाद देता हूँ आपको कि आपने बहुत अच्छा प्रोग्राम किया और ये कंटिन्यूअस बेसिस पे आप कर रहे हो. ये बहुत बड़ी बात. थैंक यू.